නමෝ තස්ස භගවතෝ අරහතෝ සම්මා සම්බුද්දස්ස. धम्मसाकतच्या समूह मुंबईच्या माध्यमातून आयोजित ऑनलाईन गुगल मीट ॲपद्वारा प्रसारित होणाऱ्या धम्मपद अठ्ठकथा आणि गाथा या मालिकेत धम्मश्रवण करण्याकरिता सहभागी झालेल्या सर्व श्रोत्यांचे आणि आजच्या मान्यवर मार्गदर्शकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. आपल्या सर्वांच्या सम्यक प्रतिसादानेच ही महत्त्वपूर्ण मालिका आम्ही आयोजक आयुष्यमान चंद्रास तांबे, राहुल गायकवाड, राजेंद्र जाधव, युगांत खातकडे, गौतम जाधव, मंगेश मुणगेकर आणि मान्यवर सहकारी निश्चितच यशस्वीपणे पार पाडू यात मुळीच संदेह बाळगू नये. आपल्या सर्वांच्या वतीने त्रिसरण पंचशील आणि भीमवंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात करत आहोत. आपणा सर्वांच्या सहकार्याची प्रामाणिक अपेक्षा. धन्यवाद. तर आपण सर्वांनी आमच्या सोबत त्रिसरण पंचशिलेमध्ये सहभागी व्हायचं आहे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादे स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वीरमणि
सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्ज पमादट्ठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 भीमवंदना शीलदर्शन संपन्नं धम्मठं सच्चवेदीनं शीलदर्शन संपन्नं धम्मठं सच्चवेदीनं सदा जागरमानानं अहोरत्तानुसिद्धिनं सदा जागरमानानं अहोरत्तानुसिद्धिनं न चाउ न च भविष्यति न चेतरहि विद्यति न चाउ न च भविष्यति न चेतरहि विद्यति चागवन्तं पुरीशं बहुसुतो भीमरावं चागवन्तं पुरीशं बहुसुतो भीमरावं महापण्डितो महानायको तथागतस्य शावको महापण्डितो महानायको तथागतस्य शावको वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं सम्मादिट्ठि समादानं धम्मं बहुजनस्य देशेतं सम्मादिट्ठि समादानं धम्मं बहुजनस्य देशेतं वज्रं च वज्रतो ज्ञात्वा अवज्रं च अवज्रतो वज्रं च वज्रतो ज्ञात्वा अवज्रं च अवज्रतो पापानि परिवज्यन्तो पय्यापारमी पूरयन्तो पापानि परिवज्यन्तो पय्यापारमी पूरयन्तो तिक्खमेधावी गम्भीरो कारुणिको भीमरावं तिक्खमेधावी गम्भीरो कारुणिको भीमरावं महापण्डितो महानायको तथागतस्य शावको महापण्डितो महानायको तथागतस्य शावको वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं समानता च स्वाधीनता च संघच्च अभिवर्धको समानता च स्वाधीनता च संघच्च अभिवर्धको
वर्णभेदसौपचिन्दको अवेरानिविज्जितो वर्णभेदसौपचिन्दको अवेरानिविज्जितो जम्बुदीपस्य विधिनियञ्जनको जम्बुदीपस्य विधिनियञ्जनको विजठणे सुपारो युगन्धरो भीमरावं विजठणे सुपारो युगन्धरो भीमरावं महापण्डितो महानायको तथागतस्य सावको महापण्डितो महानायको तथागतस्य सावको वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं साधु साधू साधु साधु धन्यवाद मंगेशजी. खूप सुंदर प्रकारे आपण आमच्या सर्वांच्या वतीने त्रिशरण पंचशील ग्रहण करून वातावरण हे प्रसन्न केलेलं आहे. मी तांबे साहेबांना विनंती करतो की पुढील प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय आणि गाथा वधून घेण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घ्यावा आणि लवकरात लवकर सुरुवात करावी. धन्यवाद. धम्मसाकतच्या समूह या समूहाच्या माध्यमातून धम्मपद अठ्ठकथा मागील जून महिन्यापासून आपण सुरू केलेले आहेत. त्या अठ्ठकथांचं आजचा 6वा भाग आपण सर्वजण अभ्यासणार आहोत, ऐकणार आहोत. आजच्या धम्मपद अठ्ठकथासाठी मार्गदर्शक म्हणून आमचे गुरु मिसाळकर सर, दयानंद मिसाळकर सर हे डेप्युटी कमिशनर इन्कम टॅक्स. त्यापेक्षा महत्वाची ओळख म्हणजे पाली आणि धम्माचे गाडे अभ्यासक आहेत. आम्ही त्यांच्याकडून पाली आणि धम्माचे धडे शिकलेलो आहोत आणि असे हे आमचे मार्गदर्शक आम्हाला धम्मसाकतच्या या समूहाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. यापूर्वी त्यांची अनेक वेळा ओळख आपण ऐकलेली आहात, त्यामुळे जास्त ओळख न सांगता मी सरांना विनंती करतो की सर, वेळ आपली ठरवलेली वेळ झालेली आहे. आपण पुढच्या कार्यक्रमासाठी सूत्र हातात घ्यावी. दयानंद मिसाळकर सर, प्लीज. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज आपण धम्मपद अट्टकथाचा पुढचा भाग घेत आहोत. यात सुरुवातीला आपण गाथा घेणार आहोत. तर चंद्राजींना मी विनंती करतो की आपण सुरुवात गाथेपासून करू. जे जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांच्याकडून आपण गाथा म्हणून घेऊ, नंतर मग आपण अट्टकथेवर घेऊ. तर आज आपण ज्या गाथा म्हणणार आहेत, प्रथमतः मी नाव घेतो आश्चर्या गजबी. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. धम्मपद गाथा क्रमांक 13 आणि 14. यथा गारं दुच्छन्नं बुद्धि समति विद्धति एवं अभावितं चित्तं भागो समति विद्धति. यथा गारं दुच्छन्नं बुद्धिना समति विद्धति एवं स्वभावितं चित्तं रागो न समति विद्धति. साधू साधू साधू. खूप सुंदर आचार्यजी. पुढील आहेत भारतीताई खापर्डे, खारघर. भारतीताई, आपण गाथा सुरुवात करावी. ना बुद्धा जय भीम सर्वांना. मी धम्मपद गाथा म्हणते. यथा अगारं दुच्छन्नं उठ्ठी
समति विद्यति एवं अभावितं चित्तं रागो समति विद्यति यथा अगारं सुच्छन्नं बुद्धि न समेति विद्यति एवं सुभावितं चित्तं रागो न समेति विद्यति सा सा साधू साधू साधू. पुढील आहेत प्रेमलता संतोष वैद्य. यथागारं दुच्छनं वुट्टी समति विज्जति एवं अभावितं चित्तं रागो समति विज्जति. 14 नंबर. यथागारं सुच्छनं वुट्टी न समति विज्जति एवं सुभावितं चित्तं रागो न समति विज्जति. साधू साधू साधू. पुढील आहेत नूतन बनसोडे. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. मी नूतन बनसोडे. पहिली गाथा म्हणते. यथा अगारं दुच्छन्नं वुट्टी समिति विज्जति एवं अभावितं चित्तं रागो समिति विज्जति यथा अगारं सुचिन्नं वुट्टी न समिति विज्जति एवं सुभावितं चित्तं रागो न समति विज्जति. साधू साधू साधू. स्मिता गाडे सुरुवात करा. यथा अगारं दुच्छनं वुट्टी समति विज्जति एवं अभावितं चित्तं रागो समति विज्जति यथा गारं सुच्छनं बुद्धि न समति विज्जति एवं सुभावितं चित्तं रागो न समति विज्जति. साधू 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 साधू. पुढील आमचे लहान बालक आहेत असित तुषार कांबळे. सर्वांना जय भीम. जय भीम. यथा अगारं दुच्छन्नं वुट्टी समति विज्जति एवं अभावितं चित्तं रागो समति विज्जति यथा अगारं सुच्छन्नं वुट्टी न समति विज्जति एवं सुभावितं चित्तं रागो न समति विज्जति. साधू साधू साधू. मला वाटतं सर्व झालेले आहेत. पुढील कार्यक्रम सर आपण हाती घ्यावा अशी मी विनंती करतो. ज्या गाथा मी ऐकल्या आणि त्याच्यात लक्षात येत आहे की तुम्ही खूप मेहनत करत आहात आणि अशीच मेहनत पुढे करत राहाल असा मला विश्वास आहे. बुद्धवाणी जी आहे ती आपल्या मुखातून मला वधून घ्यायची होती आणि तुमचा सहभाग पण पाहिजे होता त्यात. गाथा खूपच छान म्हटलेल्या आहे आणि आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तर आजची जी अट्टकथा आहे तिचं नाव आहे नंद थेर वत्थू. तर ही 9 नंबरची अट्टकथा आहे आणि या अट्टकथेत 2 गाथा आहेत 13 आणि 14 नंबरच्या. तर यावेळेस असं ठरवलेलं आहे की पहिले मी मराठीत ही पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगणार आहे, अट्टकथा आपल्याला सांगणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जे पालीचे जे महत्वाचे कोटेशन आहे किंवा जे
जे स्लाइड्स आहे महत्वाच्या, नैना तांबे मॅडम आहेत, त्यांनी खूप मेहनत करून म्हणजे दिवस रात्र जागून त्या स्लाइड्स बनवलेल्या आहेत. हे सगळं श्रेय त्यांना जात आहे. तर ही म्हणजे कोणती लेक्चर तयार करायच्या आधी वक्ते आणि बाकी पण टीम खूप जास्त मेहनत करत असते, हे मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या आधीच उपकार मानतो. तर नंदथेर वथू जी आहे, तर ही नंदथेराच्या बाबतीतली अट्टकथा आहे. आणि ही अट्टकथा जरी छोटी असली, छोटी नाही आहे तशी, पण त्या मानाने त्याची साईज छोटी असली तरी यामध्ये इतके संदर्भ मिळतात. तर मी ते वाचता वाचता आणि त्याच्या संबंधित ज्या जातक किंवा धम्मपद अट्टकथा आहेत त्या वाचता वाचता मला ना खूप जास्त माहिती गोळा करता आली. मी ते आपल्याला शेअर करत आहे. आणि नंद जे आहेत त्यांचे कझिनच होते, चुलत भाऊच होते, असं रेफरन्सेस मिळतात आपल्याला. पण आपण त्या नातेसंबंधात जास्त चर्चा नाही करणार आपण. तर जेव्हा बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं, पंचवग्य भिक्खूंना जेव्हा त्यांनी उपदेश केला, तेव्हापासून धम्मचक्र प्रवर्तन झालं आणि हळूहळू लोक जुळत गेले, भिक्खू जुळत गेले आणि पुढे त्याचा संघ तयार झाला. तर तोच कसा प्रवास आहे, म्हणजे बुद्ध कुठे कुठे गेले, पहिले सारनाथला गेले आणि सारनाथ नंतर कुठे गेले, याचे सगळे संदर्भ आपल्याला या कथेत मिळतात. तर आपण म्हणजे सुरुवातच अशी आहे की नंदथेर तर हे कपिलवस्तू मध्ये होते ना, म्हणजे सिद्धार्थ गौतम कपिलवस्तू ला राहत होते. नंतर ते पहिलं प्रवचन करायला सारनाथला गेले. सारनाथ वरून बिंबिसार राजाने त्यांना इन्व्हाइट केलं होतं वेळुवनात. मग तिथे ते थांबले. तिथे बऱ्याच लोकांना त्यांनी प्रभावित केलं आणि बरेच त्यांचे शिष्य बनले. तर या अट्टकथेत आपल्याला रेफरन्स मिळतो की 20,000 अरहंत भिक्खू त्यावेळेस बुद्धासोबत होते. म्हणजे 20,000 ही संख्या फार म्हणजे अर्ली टाइमची आहे, समजलं ना. जिथून म्हणजे सारनाथवरून वेळुवनला आले त्यावेळेसच 20,000 लोक भिक्खू झाले होते. आणि काही वेगवेगळ्या म्हणजे अनागामी किंवा स्वतःपन्न असे किती असतील ते त्याची गणनाच करता येत नाही. उपासक उपासिका तर म्हणजे लाखो करोडो मध्येच झाले होते त्यावेळेसच. म्हणजे अजून त्यांना कपिलवस्तूला जायचं होतं, श्रावस्तीला जायचं होतं, त्याच्या आधीची ही घटना आहे. तर आपल्याला या अट्टकथेत हे संदर्भ मिळतात. तर हे जेव्हा वेळुवनला राहत होते, राजगीरला राजगृहाला जेव्हा बुद्ध राहत होते वेळुवनात, तेव्हा शुद्धोधन राजाला म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या पित्यांना माहिती कळली असेल की असं असं झालेलं आहे आणि त्यांना खूप शिष्य मिळत आहे. तर त्यांनी पण बुद्धांना कपिलवस्तू मध्ये इन्व्हाइट केलं, निमंत्रित केलं भोजनासाठी. तर तेव्हा 20,000 भिक्खू सहित बुद्ध कपिलवस्तूला गेले. तर कपिलवस्तूला काय झालं, तर त्यांनी कपिलपुरंग असं नाव दिलेलं आहे, ठीक आहे ना. तर लक्षात ठेवा, कधी कपिलपुरंग कपिलपूर असा शब्द वापरला जातो, कधी कपिलवस्तू असा शब्द वापरला जातो. दोन्ही शब्द एकच आहेत, पण या कथेमध्ये रेफरन्स आहे कपिलपूर. तर आपल्याला या कथेत असं मिळत आहे की पहिल्या दिवशी बुद्धांनी आपल्याला म्हणजे तिथल्या लोकांना, कपिलवस्तूच्या लोकांना म्हणजे म्हणजे शाक्यांना, मुख्य म्हणजे शाक्यांना त्याने हे काही उपदेश सुरू केले. तर जेव्हा तिथे गेले तर त्यांनी वेसंतर जातक सांगितलं असं या अट्टकथेमध्ये रेफरन्स येतो. तर जेव्हा वेसंतर जातक वाचलं, जेव्हा त्याचं जो पचुपन्नचा भाग आहे म्हणजे वर्तमान काळातला भाग आहे, वेसंतर जातक आहे, तर त्यात जे रेफरन्सेस मिळतात ते या कथेत नाही आहे. तर ही अट्टकथा पूर्ण परिपूर्ण करण्यासाठी मी बाकी जातक कथा पण वाचून आपल्यासमोर त्याचे रेफरन्सेस देत आहे. तर आपल्याला माहित आहे की शाक्य लोक हे ना हे फार उद्धट होते, फार तिखट स्वभावाचे होते. आणि जेव्हा बुद्ध सुरुवातीलाच कपिलवस्तूला गेले तर त्या लोकांनी
सुरुवातीला काय केलं म्हणजे राजाचंच आमंत्रण होतं ना, म्हणजे शुद्धोधन राजानेच आमंत्रण दिलं होतं, तर सगळे फौज तयारच होती त्यांच्या स्वागतासाठी. राजेशाही इन्व्हिटेशन होतं, ते रॉयल इन्व्हिटेशन होतं. तर त्यांनी सगळ्या लोकांना तयारीतच केलं होतं. पण काही शक्य असे होते की त्यांना बुद्धासमोर नम्र होणं पटत नव्हतं, कारण त्यांना बुद्ध हे काय हे म्हणजे ते पर्सनॅलिटी कळलीच नव्हती त्यांना. एक तर ते उद्धट आहेत आणि गर्विष्ठ आहेत, आणि सिद्धार्थ गौतम काय सांगेल आम्हाला, याच येत आहे, हा तर आमचा भाचा आहे, आमचा नात्यात आहे, याच्यासोबत आम्ही खेळलेला लहानपणी, हा नवीन काय सांगणार आहे, असं म्हणजे त्यांची भावना होती. आणि ते बुद्धाला लक्षात येत होतं. तर पाहिजे तसा एक क्लास होता तो बुद्धांना मान देत नव्हता. त्यात असा पण रेफरन्स आहे की सुरुवातीला फक्त लहान मुलंच पाठवले त्यांनी सजवून, मुलं मुली लहान वयांचे ते पाठवले. नंतर मग कुमार कुमारिका पाठवल्या सजवून बुद्धांच्या कार्यक्रमाला. आणि नंतर मग ही पुरुष मंडळी गेली जी गर्विष्ठ होती. असं नाही की मी पहिले ऐकावं म्हणून असं. तर ते बुद्धांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ठरवलं की यांना आहे ना आपली पॉवर दाखवायची, म्हणून ते आकाशात मांडी घालून बसले आणि पहिले चमत्कार त्यांनी करून दाखवले. नंतर यमक पटिहार्य म्हणजे तो एक चमत्कार करून दाखवला. आपण शेवटी प्रश्न उत्तराच्या काळात विचारलं तर त्याचे उत्तर देईन मी. म्हणजे ड्युएल मिरॅकल म्हणू शकतो त्याला, ट्विन मिरॅकल असं शब्द आहे. नंतर त्यांनी एक प्रकारची पुष्प वर्षा केली अशी, तर त्याला एक पुखर उत्थी असा शब्द दिलेला आहे, त्याच्याबद्दल पण मी सांगेन. तर म्हणजे बुद्धांना त्यावेळेस काही मिरॅकल्स करून दाखवावं लागले या शाक्यांना सरेंडर करण्यासाठी. त्यावेळेस शुद्धोधन राजाने ते चमत्कार बघून, म्हणजे ते तर मानतच होते बुद्धाला, पण त्यांनी तिथे वंदन केलं बुद्धांना. आणि त्यांना बघून मग त्यांचे जे राजघराण्यातले जे काही लोक असतील त्या सगळ्यांनी वंदन केलं. आणि हे जे उद्धट किंवा गर्विष्ठ शाक्य होते त्यांनी सुद्धा वंदन केलं की बुद्ध म्हणजे जे सिद्धार्थ गौतम जे आम्ही पहिले बघत होतो ते नाहीये, हे आता वेगळ्या स्वरूपात हे आलेले आहेत आणि काहीतरी असामान्य व्यक्ती आहे, हे त्यांच्या निदर्शनास आलं. तर त्यावेळेस शुद्धोधन राजाने सांगितलं की बुद्धांना सांगितलं की हे मी तुम्हाला तिसऱ्यांदा वंदन करत आहे, असा रेफरन्स आपल्याला मिळतोय वेसंतर जातकात की तिसऱ्यांदा वंदन करत आहे. तर पहिल्यांदा कधी केलं होतं, जेव्हा त्यांचा जन्म झाला होता आणि काल देवल एक त्यांचं डेटी होती की गुरु होते तेवढं नाही कळत, पण तिकडे गेले होते. तर त्यांनी त्या दर्शनासाठी मुलाला त्या ऋषीच्या किंवा त्या ब्राह्मणाच्या पायावर ठेवण्यासाठी गेले होते. त्यावेळेस बोधिसत्वाने म्हणजे सिद्धार्थ गौतमाने त्याच्या डोक्यावर पाय ठेवला होता असं उल्लेख होता. तो चमत्कार बघूनच शुद्धोधन राजाने पहिल्यांदा त्यांना वंदन केलं होतं. दुसऱ्यांदा सिद्धार्थ गौतमाला जे वंदन झालेलं होतं ते झालं होतं की त्यावेळी वप्प मंगल जो उत्सव होता, म्हणजे शेतीच्या पेरणीचा जो उत्सव होता, तर त्यावेळेस सिद्धार्थ गौतम ध्यानस्थ बसले होते आणि त्यांचं ध्यान बघून शुद्धोधन राजाला खूप म्हणजे नवल वाटलं आणि त्यावेळेस त्यांनी दुसऱ्यांदा वंदन केलं होतं सिद्धार्थ गौतमाला. आणि आता तिसऱ्यांदा हा जो चमत्कार दाखवला होता त्यावेळेस ते अर्थात बुद्ध झाले होते, पूर्वी बोधिसत्व होते, तर तिसऱ्यांदा असं वंदन करलं असा आपल्याला रेफरन्स मिळतोय. शुद्धोधन राजा असं त्यांना बोलतात. तर हे वेसंतर जातक आहे, हे 547 नंबरचं आहे. आपण त्याच्यावर पुढे चर्चा करू. नंतर हा झाला पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी बुद्धाने तिथल्या क्राऊडला म्हणजे तिथल्या लोकांना तिथली त्यांची मेंटल स्टेटस बघून त्यांना धम्मपद गाथा 168 सांगितली. ती आपण धम्मपद गाथा पुढे घेणारच आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर चर्चा करणार नाही. पण 168 नंबरची जी गाथा होती त्यामुळे शुद्धोधन राजा स्वतःपन्न झाल्याचा उल्लेख आहे. फार महत्वाचा उल्लेख आहे की बुद्धाच्या या पहिल्या कपिलवस्तूच्या भेटीत पहिल्या प्रवचनानंतर किंवा दुसऱ्या प्रवचनानंतर जे स्पेसिफिक प्रवचन दिलं होतं त्यात शुद्धोधन राजा स्वतःपन्न झाल्याचा आपल्याला उल्लेख येतो. त्यानंतर त्यांनी 169 नंबरची धम्मपद गाथा सांगितली. त्यावेळेस शुद्धोधन राजा सगदागामी झाले, म्हणजे हायर लेवलला गेले. स्वतःपन्न पासून सगदागामी म्हणजे दुसऱ्याच गाथेत ते स्वतःपन्न झाले, आपल्या सगदागामी झाले. म्हणजे 2 फळं त्यांना या 2 गाथेत मिळाले होते. तसेच महाप्रजापती जी होती त्यांना पण
या 2 नंबरची जी गाथा आहे, म्हणजे 169 नंबरची जी गाथा आहे, त्या गाथेनंतर महाप्रजापती गौतमी या स्वतःपन्न झाल्याचा आपल्याला उल्लेख मिळतो. नंतर म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की कपिलवस्तूला ते किती दिवस राहिल्याचा पूर्ण उल्लेख नाही, पण प्रत्येक दिवसाचा काय काय झालं त्याची सविस्तर माहिती आपल्याला या अट्टकथेत मिळते. तर महाप्रजापती गौतमी आणि शुद्धोधन राजांना फळ प्राप्त झाल्यानंतर नंतर राहुल माता यशोधरा आहे तिचा नंबर येतो. तर बुद्ध आपले सारिपुत्त थेर आणि महामोगलान थेरांना घेऊन राहुल माता आहे त्यांच्या महालात गेले उपदेशासाठी. आणि आपल्याला रेफरन्सेस इथे मिळतात की ती खूप दुःखी होती जेव्हा सिद्धार्थ गौतमाचं महाअभिनिष्क्रमण झालं होतं. त्यावेळेस ती खूप नाराज होती किंवा दुःखी होती, म्हणजे नाराज म्हटल्यापेक्षा दुःखी खूप होती. आणि त्याचे रेफरन्सेस या अट्टकथेत मिळतात आपल्याला वेसंतर जातकात. हे चंदकिन्नर जातक आहे पुन्हा एक, त्यात मिळतं, मी तुम्हाला स्लाइड मध्ये दाखवेलच नंतर. तर त्या चंदकिन्नर जातकामध्ये असा रेफरन्स आलेला आहे की जेव्हापासून सिद्धार्थ गौतमाने प्रवज्जित झाले तेव्हापासून ही यशोधरा फक्त भगवीच साडी घालत होती, असा त्या चंदकिन्नर जातकात आपल्याला रेफरन्स मिळतो. दुसरा रेफरन्स मिळतो की तिने कधी पण दागिने घातले नाही. तिसरा रेफरन्स मिळतो की ती जमिनीवरच झोपायची, कधी म्हणजे उच्च आसनावर कधी ती झोपली नाही असं. आणि असा रेफरन्स आहे की तिला 44,000 म्हणजे सेविका दासी तिच्या सेवेसाठी होत्या. तर जेव्हा बुद्ध यशोधरेच्या महालात गेले तर तिने सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही गुलाबी म्हणजे भगवे वस्त्र घालून या. तर त्या सगळ्या ज्या दास्या आहे किंवा सेविका आहे किंवा मैत्रिणी ज्या काही असतील त्या नर्तकी, त्यांना शब्द दिलेला आहे, त्यांना 44,000 त्या सगळ्या भगवे वस्त्र घालून त्या उपदेश ऐकण्यासाठी आल्या असा उल्लेख येतो. आणि जेव्हा म्हणजे बुद्ध तिथं आले तर यशोधरा खूप खूप भावनावश झाली होती आणि ती रडायला लागली. तर तिच्या सोबतच्या ज्या 44,000 स्त्रिया आहेत त्या पण जोरजोराने रडायला लागला. म्हणून हा रडण्या पडण्याचा कार्यक्रम झाल्यावर यशोधरा थोडीशी शांत झाली. नंतर बाकीचे पण शांत झाले आणि नंतर बुद्धांनी नंदथेर जातक सांगितल्याचा आपल्या चंदकिन्नरी जातक सांगितल्याचा आपल्याला उल्लेख मिळतो. हे 485 नंबरचं जातक आहे. तर असा तो यशोधराचा आपल्याला रेफरन्स मिळतो. तिथे चंदकिन्नरी जातक सांगितल्याचा. पुढचा जो प्रसंग आहे तो आहे की नंदकुमारची प्रवाज्या, म्हणजे तिसऱ्या दिवशी हा दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आहे. तिसऱ्या दिवशी नंदथेराला बुद्धांनी टार्गेट बनवलं. आपल्याला माहित आहे की बुद्ध केस स्टडी करायचे आणि कोण कसं वागतंय ते अभ्यास करायचे आणि याला कसं ट्रीटमेंट द्यायची, याला कसं धम्माकडे आकर्षित करायचं, त्या दिशेनं कसं न्यायचं ते बुद्धाला बरोबर माहिती होतं. त्या दिवशी त्यांनी एक कार्यक्रम होता किंवा सण टाईप किंवा एक इव्हेंट होता असं म्हणू आपण. अभिषेक गेह पविसन विवाह मंगलेसु असं आहे. मला वाटतं लग्न झाल्यानंतर जो नवीन घरात गृह प्रवेश करायचा असेल असा काहीतरी त्याचा अर्थ निघतो. त्या दिवशी नंदथेरच्या घरी मोठा कार्यक्रम होता आणि त्यांनी बुद्धाला भोजनाला आमंत्रित केलं होतं. तर नंद जे आहे त्यांचे कझिन होते, हे बुद्धांचे टार्गेट होते आणि ही अट्टकथा त्यांच्याच नावाने आहे म्हणून ते मेन टार्गेट होते. या तिसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, म्हणजे भोजन वगैरे झालं, बुद्धांचं सगळं कार्यक्रम झाला, उपदेश झाला आणि नंदथेर मग त्यांना बाहेर सोडायला आले ना, तर आपल्याला माहिती आहे की बुद्धांचं पात्र कोणी घ्यायचं, कोणी त्यांच्यावर छत्री धरायचं, असे वेगवेगळे त्यांची वस्तू सेवा करायला बाकी लोक असायचे बाजूला. तर नंदथेराच्या हातात बुद्धाने पात्र दिलं. बघा ट्रीटमेंट कशी आहे, त्याला पात्र दिलं आणि त्याला मागे मागे यायला सांगितलं. बुद्ध पुढे पुढे आहे आणि ते नंदथेर नव्हते त्यावेळेस, नंद राजपुत्र समजून घ्या, ते मागे मागे येत होते. आणि नंदला वाटलं की आता पात्र हातात घेतील बुद्ध, नंतर घेतील, पण बुद्धाने काही ते पात्र हातात घेतलं नाही, मुद्दाम त्याच्याच हातात ठेवलं. बरं, त्यांची एवढी हिंमत नव्हती, म्हणजे आदराने रिस्पेक्टने, बुद्धाबद्दल एवढा रिस्पेक्ट होता त्यांना, तर नंदाची एवढी हिंमत नव्हती की ते पात्र जे आहे
ते बुद्धांना परत द्यावं. तर बुद्धांना ते माहिती होतं, म्हणून बुद्धाला त्यांना फॉलो करू दिलं मागे मागे. नंतर बुद्धाने सांगितलं की तू प्रवज्जित हो, नंदांना सांगितलं. तर नंद ची इच्छा नव्हती प्रवज्जित व्हायची, कारण त्याचा नवीन नवीन संसारच होता. पण बुद्धांना नाही म्हणायची पण हिंमत नव्हती. तर त्यांनी हो म्हटलं आणि बुद्धांना प्रवर्जित केलं, आपल्या नंदांना प्रवजित केल्या गेल्या. तर अशी ती गोष्ट होते. पण त्यानंतर हा एक प्रसंग आलेला आहे. त्यानंतर राहुलचा उल्लेख येतो आपल्याला, की आपल्याला आधी सांगितलं की राहुल माता जी आहे ती म्हणजे दुःखीच होती. आणि हा संशोधनाचा पण विषय आहे की थोडेसे वेगवेगळे स्टेटमेंट येतात. तर नक्की त्यावेळेसची परिस्थिती काय आहे तर आपल्याला इतर साहित्य वाचूनही आपल्याला त्याच्यावर चर्चा करावी लागेल किंवा संशोधन करावं लागेल. कारण जेव्हा राहुलला तिने पाठवलं बुद्धाकडे, की अनेक भिक्खू सोबत जे जात आहे ना, ते मधले जे आहेत ना, ज्यांची सुवर्ण कांती आहे ना, ते खूप श्रीमंत आहे, त्यांच्याकडे जा आणि त्याला दायज्य माग, म्हणजे माझा वारसा माग, संपत्ती माग, असं जा त्याला हे केलं. त्याला चांगलं अलंकारित केलं आणि त्याला बुद्धाकडे पाठवलं. तर राहुल मातेनं राहुलला सांगितलं की तुला चक्रवर्ती राजा बनायचा आहे. राजा बनायचं असेल तर खूप धन लागतंय आणि तुझ्या वडिलाजवळ खूप धन आहे, तर तू वडिलाकडे जा आणि त्याला आपला वारस म्हणून जो तुझा काही हिस्सा आहे तो माग म्हणून. तर तो बिचारा राहुल, छोटासा मुलगा, तो चांगलं सजवलं होतं त्याला व्यवस्थित, त्या बुद्धाकडे गेला. बुद्धाच्या मला दायज्य द्या, मला दायज्य द्या असं म्हणायला लागला. बुद्धांच्या मांडीवर बसला. लहान मुलं जे गोड गोड बोलतात ते त्याच्याशी बोलायला लागला. आणि राहुल च वाक्य पण आहे की मला तुमच्या सोबत तुमच्या सहवासात राहिलं की मला खूप आनंद होतो, असं राहुलचं वाक्य आहे त्यात. असं ते त्या पिता पुत्रांचं खूप चांगले संवाद त्यात आहे. म्हणजे थोडीशी एक पॅराग्राफ त्याच्यावर माहिती दिलेली आहे. आणि नंतर मग चर्चा झाली, त्या याच्यासोबत बोलणं चालणं झालं आपल्या राहुल सोबत. मग बुद्ध निघाले. तर हा राहुल पण त्यांच्या मागे निघाला. म्हणजे बुद्ध महालातून विहाराकडे निघाले होते, कपिलवस्तूचीच गोष्ट सांगतोय. तर राहुल जो आहे तो पण मागे मागे यायला लागला. तर आता हा बघा, आता तो मागे मागे येतो आणि बुद्ध त्यांना मना करत नाहीये की येऊ नको म्हणून. पण हा पण सिक्वेन्स लक्षात ठेवा, म्हणजे बुद्धाची ती एक टिपिकल स्टाईल आहे असं. मग पुढे पुढे जातात तर तो मुलगा म्हणतो मला दायज्य द्या, दायज्य द्या. आणि नंतर मग विहारात जाऊन दायज्य काय देणार आहे, यांना माझ्या मुलाला मी कोणती संपत्ती देऊ जी अविनाशी असेल, जिचा नाश होणार नाही. भौतिक संपत्ती जी आहे म्हणजे सोनं नाणं पैसे जे आहे ते तर कधी पण नष्ट होऊ शकतात. तर माझ्याजवळ जे काय, मी काय धन कमवलेलं आहे, तर मी बोधिवृक्षाखाली जी ज्ञान प्राप्ती केलेली आहे, जी बोधी प्राप्ती केलेली आहे, तेच माझं धन आहे आणि ते मी माझ्या मुलाला देतो. म्हणून त्यांनी ते राहुलला ते प्रवज्या घ्यायला सांगितलं. म्हणून त्यांनी सारिपुत्त थेराला सांगितलं की राहुलला प्रवज्या द्या. आणि मग राहुल प्रवज्जित झाला. तर एकदम लहान मुलगा प्रवज्जित होण्याची ही पहिलीच वेळ होती. आधीच यशोधरा दुःखी, शुद्धोधन राजा दुःखी, कारण एकुलता एक मुलगा, तो पण श्रमण झाला, भिक्खू झाला. आणि आता तर नातवाला पण भिक्खू बनवलं. तर शुद्धोधन राजा खूप रडायला लागला आणि त्यांनी एक विनंती केली बुद्धांना की तुम्ही लहान मुलांना माता पित्याच्या परवानगीशिवाय प्रवज्या देऊ नका, एवढी माझी एक अट पाळ म्हणून, असं शुद्धोधन राजाने बुद्धांना सांगितलं. तर बुद्धाने अनुजानामी सांगितलं की हो, मी हे करतोय, मी मान्य करतो तुमचं म्हणणं. आणि तेव्हापासून नियम बनलेला आहे की कोणतेही कोणालाही प्रवज्या घ्यायच्या असतील तर आपले जे माता पिता असेल किंवा आपलं जे पॅरेंट असतील किंवा केअरटेकर असेल, जो पालक म्हणतो आपण, पालकांच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवज्या घेता येत नाही. हा तेव्हापासून विनय बनला, नियम बनला. तर असा राहुलच्या प्रवज्जेचा एपिसोड होता. नंतर याच कथेत आपल्याला पुढे मिळत आहे की म्हणजे आता प्रवज्या झाली, म्हणजे नंद थेराची प्रवज्या झाली,
नंतर राहुलची प्रवज्जा झाली. नंतर बाप बेटे म्हणजे शुद्धोधन राजा आणि बुद्धांच्या चर्चा चालू आहे तिथे. तर चर्चा करता करता शुद्धोधन राजाने सांगितलं की तुम्ही जेव्हा तपस्या करत होत्या, म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती आहे ना की बुद्ध खूप तपश्चर्या करत होते, त्यावेळेस एकदम सापळासारखे म्हणजे शरीरावर काहीच मांस शिल्लक नव्हतं, एकदम स्केलेटन टाईप त्यांची बॉडी झाली होती. तर एका देवतेनं बुद्धा आपल्या शुद्धोधन राजाकडे येऊन सांगितलं की तुमचा पुत्र मृत्यू पावला म्हणून, अशी बातमी दिली. असं शुद्धोधन राजाने बुद्धांना सांगितलं. तर बुद्ध म्हणतात की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला का? तर शुद्धोधन राजा म्हणतो नाही, मी त्या देवतेवर विश्वास ठेवला नाही, कारण मला विश्वास होता की माझा पुत्र असा म्हणजे अकाली मरणार नाही म्हणून, असं शुद्धोधन राजा म्हणतात. तेव्हा मग बुद्ध त्यांना महाधम्मपाल जातक आहे, जे 447 क्रमांकाचं जातक आहे ते सांगतात त्यांना. आणि इतकं सुंदर जातक आहे ते. त्यात सारांश असा आहे की तुम्ही जर पुण्यवान असाल, तुम्ही शीलवान असाल, दानशूर असाल, तर तुम्ही कधीच म्हणजे लहानपणी किंवा बालपणी तुम्ही मृत्यू होणार नाही तुमचा. म्हणजे याचा रेफरन्स असा आहे की काही फॅमिली अशा आहेत की त्यांच्या घरात अकाली कोणाचा मृत्यूच होत नाही, पण काही घरात आहे ना इतक्या कमी वेळात मृत्यू होतो, लहानपणीच किंवा गर्भातच मृत्यू झाल्याच्या अशा बऱ्याच घटना असतात. तर बुद्धाची जी परंपरा होती की अकाली न मरणाऱ्या घराण्याची ही परंपरा होती, असं आपल्याला या महाधम्मपाल जातकावरून लक्षात येत आहे. नंतर आपला कपिलवस्तूचा पूर्ण कार्यक्रम पूर्ण झाल्यावर बुद्ध आपल्या सगळ्या टीम सोबत आणि प्लस नंदथेर आणि नंद श्रमण झाले होते आणि राहुल यांना घेऊन ते पुन्हा वेळुवनात आले राजगृहाला, आणि तिथून श्रावस्तीला आले. आणि मग श्रावस्तीला जास्त वर्ष राहिले ते आपल्याला माहिती आहे. आता इकडे नंदथेर जेव्हा कपिलवस्तू सोडून जाणार होते, त्यावेळेस त्यांची जी भार्या होती किंवा पत्नी होती, त्यांना ती तर एवढी म्हणजे कोसळली, तिला कोणीतरी सांगितलं असेल दासीने की ते निघाले, आता नंदथेर तर भिक्खू बनल्या निघाले. तर ती त्यावेळेस नुकतीच आंघोळ करून आले होते आणि केस विंचरत होती. तर असा रेफरन्स आहे की ती अर्धवट केस विंचरता ओले केस विंचरता पळत पळत गेली आणि नंदथेराला म्हणजे आपल्या पतीला म्हटलं की तुम्ही लवकर परत या म्हणून. आणि नंतर ते वाक्य एकदम म्हणजे काय म्हणतात बाणासारखं त्याच्या नंदाच्या हृदयात घुसलं की लवकर या म्हणून. आणि तिचं ते भावनिक आव्हान जे आहे, इमोशनल जे आव्हान होतं, त्यामुळे तो सैरभैर झाले. आणि नंदथेर जेव्हा समाधीला बसायला लागले, त्यांचं काही मनच लागाय नाही लागलं श्रावस्तीला. मग सगळ्या भिक्खूंना हे कळलं की यांचं काही मन लागून नाही राहिलंय समाधीमध्ये. तर त्यांना विचारलं तर माझ्या पत्नीची मला आठवण येत आहे असं सांगितलं. जनपद कल्याणी असं तिला म्हटलं गेलेलं आहे. मग हे प्रकरण बुद्धाकडे जात आहे. आता बुद्धांना सगळं माहिती होतं, त्यांचा केस स्टडी होता, त्यांनी असंच पात्र त्यांच्या हातात दिलं नव्हतं. ठीक आहे, त्याच्या मागे काही त्यांचं कॅल्क्युलेशन असतील बुद्धांचे. तर त्यांच्या लक्षात त्यांनी बुद्धांनी विचारलं नंदांना की तुमचं खरंच समाधीमध्ये लक्ष लागत नाही का? तर ते म्हटले हो, माझं लक्ष लागून नाही राहिलं. तर बुद्ध म्हणतात चल मी तू कधी स्वर्ग बघितला का, हिमालय बघितला का कधी? तर ते म्हणतात की नाही, मी कधी हिमालय बघितले नाही, माझ्याकडे तेवढी इद्धी पण नाही किंवा तेवढी पॉवर पण नाही की मी हिमालय किंवा स्वर्ग बघू शकतो. तर बुद्ध म्हणतात काही हरकत नाही, मी तुझा हात पकडून तुला नेतो. आणि बुद्धांनी त्यांना स्वर्गात नेल्याचा उल्लेख आहे. म्हणजे तावतीस लोक म्हणून पालीमध्ये तावतीस लोकांना नेल्याचा त्यात संदर्भ आहे. आणि तिकडे नेताना त्यांना रस्त्याने खूप पहाडी लागली, खूप हिमालय पर्वत लागला, एक जंगल लागलं, एक वन होतं, त्या वनाला आग लागलेली होती, सगळं जंगल फायर मोठ्या जोमात सुरू होतं. तिथे एक माकडीन जे आहे, एक वानरी जे आहे, त्या आगीत जळाली होती. तिचे सगळे केस जळालेलं होतं, तिचं शेपूट जळून गेलं होतं आणि तिची
शरीर दिसत होतं, तिचं सगळं चामडी आहे किंवा शरीराच्या वरचं स्किन दिसत होती आणि त्याच्यातून रक्त येत होतं अग्नीमुळे, अग्नीत जळाल्यामुळे. तर आधीच वानरी आणि त्यात सगळं केस जळणं, शेपूट तुटणं आणि स्किन लाल होणं, रक्त येणं त्यातून, तर ते किती कुरूप दिसत असेल या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघायला पाहिजे. तर ती जी वानरी यांना दिसली, बुद्धांनी दाखवली की बघ ती वानरी कशी आगीमुळे किती विचित्र दिसत आहे. नंतर पुढे गेले ते हिमालय पर्वत दाखवून, नंतर मग तावतीस लोकात गेले. तावतीस लोकात तिथे गेल्यावर त्यांना खूप अप्सरा दिसल्या आणि त्या अप्सरा सुंदरच होत्या, खूपच सुंदर होत्या त्या. आणि हा सगळा प्रकार नंदथेरासाठी तर फार म्हणजे नवीन होता आणि काय म्हणतात क्युरियोसिटी वाढवणारा होता. आणि तो त्या अप्सरांकडे, त्यांच्या सौंदर्याकडे, त्यांचे लाल चुटूक पाय, बदकाचे पाय कसे लाल कोमल असे असतात, लालसर असतात, त्या अप्सरा तेवढ्या सुंदर होत्या, त्यांची स्किन तेवढी सुंदर होती. आणि ती बुद्धा आपल्या नंदथेराला अट्रॅक्ट करत होती, हे बुद्धाला कळत होतं. म्हणजे बुद्धांचा तो प्रोग्रामच होता त्याला काय काय दाखवायचं म्हणून. आणि ते दाखवल्यानंतर बुद्धांनी त्याला विचारलं की मला हे सांग की ती जी वानरी, जी जळालेली वानरी होती, ती दिसायला सुंदर आहे की जनपद कल्याणी दिसायला सुंदर आहे? तर नंद म्हणतात की अर्थातच जनपद कल्याणी, म्हणजे त्याची पत्नी सुंदर आहे. मग आता मला हे सांग की जनपद कल्याणी सुंदर आहे की ही अप्सरा सुंदर आहे? तर ते म्हणतात की अप्सरा तर एवढी सुंदर आहे की जनपद कल्याणी म्हणजे माझी पत्नी त्या हिच्या समोर त्या वानरी सारखी दिसते. अच्छा, बरं ठीक आहे, तुला ही अप्सरा पाहिजे का? तुला या अप्सरा मिळवायच्या आहेत का? तर नंद म्हणतात हो, मी म्हणजे आकर्षित झालेला आहे, मला पाहिजे. त्या मिळू शकतील का? तर हो, तुला मिळू शकतील, फक्त तुला म्हणजे ब्रह्मचर्य करावं लागेल, म्हणजे थोडक्यात पंचशील आणि आपला अष्टांग मार्गावर चालावं लागेल, मेडिटेशन प्रॉपर करावं लागेल, असं त्यांनी सांगितलं. तर नंतर त्याला कबूल होतात. नंतर मग ते पुन्हा जेतवनात परत येतात आणि ते समाधीला लागतात नंद. तर तोपर्यंत सगळीकडे बातमी जाते की बुद्धांनी नंदांना स्वर्गात नेलं, अप्सरा दाखवला आणि त्या अप्सरा मिळवण्यासाठी नंद मेडिटेशन करत आहे, समाधी करत आहे. पण त्याला फार म्हणजे खजील होतं की मी किती म्हणजे फालतू कामासाठी बुद्धांना अडचणीत टाकलं, असं त्यांना नाही होतं. पण नंतर ते खूप गंभीर मेडिटेशन करतात, ध्यान साधना करतात आणि ते अरंत बनतात. तर नंदथेर तिथं अरंत बनल्यावर मग अप्सरा त्यांच्या समोर काहीच नाही ना. एक निब्बाण प्राप्त एका अरंत व्यक्तीला अशा भौतिक सुखात तर काहीच इंटरेस्ट नसतो. मग ते बुद्धाकडे येऊन सांगतात की मी तुम्हाला जे अपेक्षा केली होती की मी खूप ध्यान करून मला अप्सरा पाहिजे, पण आता मला त्याची आवश्यकता वाटत नाही. तर बुद्ध म्हणतात मला माहिती आहे, आता तू मुक्त झालेला आहे या सगळ्या गोष्टीतून. तर अशी ही नंदथेराची कथा आहे. आणि मग जेव्हा ते ही भिक्खू लोक चर्चा करत असतात की बुद्धांनी किती टॅक्टफुली हँडल केलं हे सगळं नंद प्रकरण जे आहे, किती विशेष प्रकारानं त्यांनी सांगितलं, तेव्हा मग बुद्धांनी एक जातक सांगितलं आणि एका गाढवाबद्दलचं जातक सांगितलं होतं की त्या तो जो गाढव असतो त्याच्या तो जो व्यापारी त्याच्यावर खूप सामान लादून व्यापारासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जात असतो. पण एका ठिकाणी ते जेव्हा संध्याकाळ होते आणि आराम करायचा असतंय, तर ते गाढव एका ठिकाणी चरत असतंय आणि हा जो व्यापारी आपला स्वयंपाक किंवा याच्यात आराम करत असतो, तेव्हा त्याला त्या गाढवाला एक गाढवी मिळते. आणि ती गाढवी त्याला विचारते कुठे चालला, काय चालला? तर हा म्हणतो मला तर खूप अंतर चालायचं आहे. मग तुझा मालक तुझी काही सेवा करतो का? तू एवढा थकतो, एवढं ओझं उचलतो. ती गाढवी त्याला आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला भावनिक हे करते, त्याला भावना चाळवते त्याच्या. तर तो म्हणतो की नाही, माझा तर कोणी हातपाय दाबून देत नाही किंवा माझी कोणी सेवा करत नाहीये. मग ते म्हणतात की मग कशाला तू हे करतो, नको त्या मालकाचं ऐकू नको. तर ती जी स्त्री गाढवी असते ती त्याचं मन विचलित करते. आणि जेव्हा हा व्यापारी दुसऱ्या दिवशी त्या गाढवाला म्हणतो की चल आपल्याला आता निघायचं आहे, तर तो गाढव म्हणतो की नाही मला नाही यायचं, तुम्हीच जा.
तर या मालकाला वाटतं अरे हा गाढव असा कसा बोलतोय, इतक्या वेळेस तर चल म्हटलं की चालायचं, आता का ऐकत नाही. तर दोनदा तीनदा त्याला रिक्वेस्ट केल्यावर तो गाढव ऐकत नाही. मग तो व्यापारी म्हणतो की मी तुला आहे ना चापकाने फोडून काढील जर तू नाही चालला तर. तो गाढव म्हणतो की जर तू मला चापकाखाली मारलं तर मी माझ्या मागच्या 2 पायाने तुला दूर फेकून देईल. पुन्हा तो व्यापारी आश्चर्यचकित होतो, अरे हा अशी कशी भाषा वापरायला लागला. मग त्याला ती गाढवी जी आहे ती दूर जरा दिसते चारा खात असताना. मग याच्या लक्षात येत आहे की त्या गाढवीनेच याचे कान भरलेले आहे आणि आता याला आहे ना मारण्यात काही अर्थ नाही आहे. तर तो जो व्यापारी आहे त्याच्याशी गोड बोलतो, बरं जाऊ दे काही हरकत नाही, तुला चांगली तू चाल आता गावी, म्हणजे आपण प्रवाही पुढच्या गावी चाल, मी तुला आहे ना खूप सुंदर गाढवी मैत्रीण म्हणून देतो, साथी म्हणून देतो, खूप सुंदर दिन तुला असं. मग तो थोडासा तो गाढव थोडासा मेल्ट होतो आणि आनंदी पण होतो आणि मग नंतर पुढचा प्रवास होतो आणि नंतर पुन्हा गावी आल्यावर कशाची गाढवी कशाचा काय. तर तोपर्यंत त्याचा तो जो इन्फ्लुएन्स असतो त्या गाढवीचा तो पण कमी झालेला असतो. तर बुद्धाने हे एक जातक सांगितलेलं आहे. त्यावेळेस गाढव हा नंद होता, ती गाढवी जनपद कल्याणी होती आणि तो व्यापारी हे बुद्धच होते, असं त्याचा सिक्वेन्स आहे. तर इथे ही अट्टकथा संपते आणि त्याचसाठी ही जी गाथा सांगितलेली आहे की जे ज्याची कुटी म्हणजे ज्याची झोपडी व्यवस्थित शाकारलेली नाही आहे, वर व्यवस्थित कव्हर केलेली नाही आहे, तर वरचा जो वृष्टी आहे ती यथा आगारं दुच्छन्ना, तुमचं जे आगार आहे म्हणजे किंवा राहण्याचं ठिकाण आहे, तुमचा जो निवास आहे ते दुच्छन्न असेल तर वरून तुम्हाला पाणी येईल, काही पण हवा येईल, तर त्यामुळं तिथे तुम्ही व्यवस्थित राहू शकत नाही. त्याचप्रमाणे जर तुमचं चित्त मध्ये तुम्ही अशा वाईट गोष्टीचा प्रवेश करू दिला, राग, लोभ, मोह आहे, तृष्णा म्हणतो आपण त्याला जर तुम्ही एंट्री दिली तर तुमचं मन स्थिर राहू शकत नाही आणि तुम्हाला खूप त्रास होईल. तर त्याला एका झोपडीची उपमा दिलेली आहे या गाथेमार्फत. तर हे कोणाच्या संदर्भात आपल्याला लक्षात आलं असेल की नंदथेराचं जे मन विचलित होतं त्या संदर्भात ही गाथा सांगितलेली आहे आणि ती एकदम म्हणजे परफेक्ट त्याचा हे होत आहे. आपल्याला हे बघतो की नंतर नंदथेर पहिले चित्तच एकत्रीकरण करू शकत नव्हता, समाधी लावू शकत नव्हता, ध्यान करू शकत नव्हता. मग बुद्धांना त्यांना स्वर्गापर्यंत न्यावं लागलं. तिथून जेव्हा आणलं तेव्हा नंतर हळूहळू जेव्हा त्यांनी ध्यानात प्रगती केली तेव्हा त्यांना निब्बाण प्राप्त झालं, अरहंत झाले ते. तर त्यांनी म्हणजे बाहेरचे जे काही प्रवेश करू इच्छित होते विकार त्याला एंट्री दिली नाही आणि नंतर ते निब्बाणाला प्राप्त झाले. अशी ही कथा आहे. तर हे बघा ही किती सुंदर झोपडी दाखवलेली आहे. एक ऋषी आत बसलेले आहे आणि ते एकदम शांत बसलेले आहे. तर आपल्या मनावर जो बाहेरचा जो काही आकर्षण असतात, काही गोष्टी आपल्या कानावर येतात ज्याच्यामुळे आपलं मन विचलित होत आहे आणि आपण डिस्टर्ब होतो आणि आपण त्याला बळी पडतो. त्या बाहेरचे जे इनपुट असतात आपल्याला, आपली जे इंद्रिय असतात आहे ना, नाक, कान, डोळे जे म्हणतो आपण, त्याच्यामुळे आपल्याला जे इनपुट मिळत असते, आपण जे एक्सेप्ट करत असतो, स्वीकारत असतो, त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो आणि आपण त्याला चांगलं जर काही चांगलं आलं तर त्याचा चांगला परिणाम होतो, पण वाईट आलं तर वाईट परिणाम होतो. म्हणून जे जे वाईट येत आहे त्याला वृष्टी आहे ना, छिद्र असलेले झोपडीची उपमा दिलेली, छताची उपमा दिलेली. असं तुमचं मन, तुमचं चित्त जर असं तुटलेलं छिन्न असेल तर असे जे हलके फुलके गोष्टी पण तुम्हाला खूप परिणाम करतात तुमच्या जीवनावर, असा त्याचा अर्थ आहे. तर ही झाली स्टोरी आहे शॉर्टमध्ये. आता आपण ही स्टोरी जी आहे ती स्लाइड मार्फत समजून घेऊ आणि आपली पाली जे काही कोटेशन आहे त्याच्या मार्फत समजून घेऊ आपण. आणि आपला उद्देश तोच आहे की आपल्याला पाली भाषेचे काही शब्द कानावर पडायला पाहिजे, आपल्याला चित्रामार्फत ती अधिक चांगली समजायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण स्वतः त्याचं चिंतन करायला पाहिजे. या अट्टकथा ही जी व्याख्यानमाला चालवायचा उद्देश तोच आहे की आपल्याला धम्म शिकायचा आहे
आणि आपण वेगवेगळ्या वक्त्यांना बोलून वेगवेगळ्या प्रकारे आपण तो समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तो उद्देश नक्कीच सफल होईल असा मला विश्वास आहे. तर आता हे जे दाखवलेलं आहे की एका बाजूला एक तुटलेलं असं काही कन्स्ट्रक्शन दिसतंय. तर हे कपिल वस्तूचा एक फोटो नयना मॅडमने टाकलेला आहे आणि सध्याचं तिथलं एक फोटो आपल्या रेफरन्ससाठी, म्हणजे ही आजची परिस्थिती आहे. आणि आधी कसे बुद्ध ते कपिल वस्तूला गेले, ते राजा कसे वंदन करत होते ते सगळं दाखवलं आहे. आकाशातल्या देवता पण कशा त्यांना म्हणजे प्रफुल्लित होतात ते पण याच्यात दाखवलेलं आहे. नेक्स्ट हा, तर नंदा थेरवत्तू, तर ही जेतन विहरंतो अँड नंद आरभ कथस्य. तर ही नंद आपल्याला माहित आहे ना की जेतवन मध्ये गेल्यावर नंद थेर जी निब्बाण प्राप्त झालं होतं ना, तेव्हा ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि त्याचा आधीचा रेफरन्स दिलेला आहे की पवतीत वर धम्मचक्को राजगहंगंत्वा वेळुवने विहरंतो. ठीक आहे. उत्तम मे आनेत्वा दसेताती शुद्धोधन महाराजेन पेसितान, असं सहस परिवारान, म्हणजे हजार परिवारान शुद्धोधन राजाने त्यांना इन्व्हाइट केलं होतं. आणि तिथं खाली मी दाखवलेलं आहे की तिथे बुद्धांनी वेसंतर जातक सांगितलेलं आहे. नेक्स्ट, तर वेसंतर जातक जे आहेत, कपिल वस्तूमध्ये बुद्धाचं आगमन झालेलं आहे. सगळे त्यांना स्वागत करत आहेत. पण काही शाक्य जे गर्विष्ठ होते ते नाही केलं, त्यामुळे त्यांना चमत्कार दाखवावा लागला असं ते सांगतात. आणि यांना वेसंतर जातक जे सांगितलेलं आहे ते 547 क्रमांकाचं खूप इमोशनल, खूप रेफरन्सेस असलेलं हे जातक आहे. हे जातक आहे बुद्धाचा दान पारमिता परिपूर्ण होण्याचं संदर्भ, म्हणजे शेवटची पारमिता जी आहे दानाची, या वेसंतर जातकात पूर्ण झालेली आहे. आणि नंतर त्यांचा हा तो शेवटचा जन्म होता. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे तुषित लोकात गेले ते, आणि तुषित लोकातून ते मनुष्य लोकात सिद्धार्थ गौतम म्हणून आले आणि तिथेच त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं. आणि तो सिद्धार्थ गौतम हाच तो त्यांचा शेवटचा जन्म होता. त्याच्या आधीचा जो मनुष्य म्हणून जो जन्म होता तो होता. तर त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलांचा कसा त्याग केला, किती म्हणजे इतके जास्त आस्पेक्ट आहे त्याच्यात, म्हणजे तो फार मोठा रिसर्चचा विषय आहे आणि खूप अट्रॅक्ट करतो वेसंतर जातक लोकांना. तर ही नयना मॅडमनी स्लाइड टाकलेली आहे. नेक्स्ट, हे पुनर्दिवस आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी वेसंतर जातक सांगितल्यानंतर पुनर्दिवस आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी जी धम्मपदाट्ट कथा सांगितली की उत्तिष्ठे न अपमज्जयाती, ही गाथा आपल्या वडिलांना सांगितली. पितरंग सोतापती फले पतिष्ठा पेतोळा, म्हणजे आपल्या पित्याला आहे ना सोतापत्ती फल प्रतिष्ठापित केलं बुद्धाने, असं तो रेफरन्स आहे. मी आधीच सांगितलेलं त्याच्या. नेक्स्ट, मग नंतर ही एक गाथा झाल्यावर ते स्वतःपन्न झाले अनुरुद्ध थेर. पण दुसरी गाथा सांगितल्यानंतर धम्मचर्याची ती एक गाथा आहे, ती आपण पुढे अभ्यासणार आहे म्हणून आता डिस्कस करत नाही. ही 169 नंबरची गाथा आहे. त्यामुळं महाप्रजापतीला स्वतःपत्ती फल प्राप्त झालं, राजानंच सगदागामी. तर शुद्धोधन राजाची प्रगती झाली दुसरी गाथा सांगितल्यानंतर, स्वतःपन्नवरून ते सगदागामी झाले. इकडे महाप्रजापती म्हणजे 0 पासून स्वतःपत्ती प्राप्त झाले. नेक्स्ट, नंतर मी जे सांगितलं की राहुल मातेच्या निवासाला गेले होते बुद्ध, मोगलान थेर, सारिपुत्त थेर. त्यावेळेस आपल्याला ते सांगितलं गेलं की तिने आपल्या सगळ्या दासींना बोलवलं होतं आणि ती स्वतः बुद्धांना वंदन करत आहे. मग तेव्हा बुद्धाने तिला चंद किन्नरी जातक सांगितलं. शुद्धोधन राजा पण तिथे होते. हा, तर एक चंद किन्नरी जातक काय आहे, एक किन्नर म्हणजे काय, तर हे डिवाइन एंटिटी आहे, दैवी असं एक हे आहे. हे स्वर्गात राहतात आणि त्यांना बरेच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल चित्रामध्ये, त्यांना म्हणजे अर्धे ते पशु, म्हणजे अर्धे पक्षी आहे आणि अर्धे मनुष्य आहे, अशा स्वरूपात ते दाखवले जातात. कुठे लेण्यामध्ये बघाल, चित्रामध्ये बघाल ना, तर तुम्हाला ते मिळतील. डिवाइन किन्नर किंवा किन्नरी बुद्धिझम असं जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला खूप फोटो दिसतील, खूप मूर्त्या दिसतील, चित्र दिसतील. त्यातले काही आपण रेफरन्ससाठी घेतलेले आहेत लोकांना समजायला म्हणून. आणि
ही जे किन्नर किन्नरी जोडपं जे असतंय ते हिमालयात पर्वतावर राहत असतंय, पण काही पावसाळ्यात ते पृथ्वीवर येतात आणि आपल्या म्हणजे आपल्या प्रेमात ते लिप्त असतात. त्यावेळेस त्या जो किन्नर असतो त्याला राजा बघतो आणि त्या किन्नरीकडे खूप आकर्षित होतो आणि मग तो किन्नराला मारून टाकायला बाण मारतो आणि किन्नर जखमी होतो. मग ती किन्नरी याला शाप देते या राजाला की तू आम्ही तुझं काही नुकसान केलं नाही, पण तू माझ्या पतीला हे केलं, मारलं. तर ती जोरजोराने रडते, पण ती म्हणजे ती जोडी खूप पवित्र असते, म्हणजे खूप शिलवान असते ती किन्नर जोडी. तर त्यांच्या आक्रोशामुळं जो स्वर्गाचा सक्क आहे किंवा इंद्र आहे तो आवाज तिच्यापर्यंत पोहोचतो, त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि मग तो खाली येऊन त्या किन्नराला दुरुस्त करतो. जखमी असतो तो त्यांना दुरुस्त करतो आणि त्यांना सांगतो की मनुष्य लोकात तुम्ही येत नका जाऊ, याच्या पुढे लक्षात ठेवा, खाली उतरायचं नाही म्हणून. तर ही जी किन्नर जोडी आहे ही खरं म्हटलं तर बोधिसत्व म्हणजे बुद्ध आणि यशोधरा हे आदल्या जन्मातली ही किन्नरी जोडी आहे. त्यामुळे हे जातक खूप फेमस आहे आणि तिचा उत्साह वाढवण्यासाठी किंवा तिचं प्रेम किती उत्कट आहे याच जन्मात नाही आहे. आपण बघितलं ना किती जमिनीवर झोपायची किंवा काही दागिने वगैरे घालायची नाही, साधेच कपडे घालायची. तर तिला बुद्धाबद्दल खूप म्हणजे प्रेम होतं, म्हणजे त्या दृष्टिकोनातूनच हे आपण हे दिसतंय आपल्याला. तर हे किन्नर आहे. नंतर हे दुसऱ्या दिवशीचं सांगितलं की चंद चंद किन्नर जातक सांगितलं. तिसऱ्या दिवशी जे नंदकुमारला जे पात्र हातात दिलं होतं ना, तिसरा दिवस नंदकुमारचा होता आणि त्यात ते दिलेल्या ना हत्ते पत्तंग दत्वा असं सांगितलं. त्याच्या हातात पात्र देऊन मंगल वत्वा उठायचा ना पक्का म्हणतो नंदकुमारस हात तो पत्तंग न गन्नी, म्हणजे त्याच्या हातात पात्र दिलं पण त्याच्या हातातून पात्र परत नाही घेतलं, न गन्नी असा त्याचा अर्थ आहे. तर जेव्हा नंद जेतवनाकडे निघाले होते ना, म्हणजे शेवटच्या दिवशी, त्यावेळेस ही जी जनपद कल्याणे तिला बातमी कळते की नंद तीर्थ निघाले आता, नंदकुमार तर निघाले आता. त्यामुळे ते ती आंघोळ करून नुकतीच आलेले असते, केस ओले असतात, म्हणून त्यात दिलेलं आहे का उदक बिंदू ही पघरंतेव अड्ढू लिखितेही केसेह वेगेनं गंत्वा. म्हणजे उदक म्हणजे ते माहित आहे, उदक बिंदू म्हणजे पाण्याचे बिंदू आहे आणि पघरंत म्हणजे पागळत होते, अड्डूल लिखिते म्हणजे अर्धवट विंचरलेले केस असं होतं. आणि नंतर ती काय म्हणते तुवटं खो अय्यपुत्तंग आगच्छे यासी, हे आर्यपुत्र तू ताबडतोब परत ये. मग त्याचा परिणाम काय झाला, तंग तस्सा वचनं तत्संग हृदये तिरियंग पतित्वा वियठितं. हृदयात जसा तीर घुसतो ना तसं तिचं वाक्य त्याच्या चित्तावर परिणाम केला या राणीच्या वाक्यात, असं त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट तर हे याच्या सांगत आहे की न पबज्जी सामिती अवत्वा, म्हणजे बुद्धांनी त्याला नंदाला सांगितलं की तू प्रवज्जा घे, तर तो मी न पबज्जी सामी म्हणजे मी प्रवज्जा घेणार नाही, ती अवत्वा, वत्वा म्हणजे बोलणं, अवत्वा म्हणजे न बोलू शकणं असं. तर तू नंद बोलू नाही शकला की मी प्रवज्जा घेणार नाही, म्हणून ततीय दिवसे नंदन पप्पाजयसी असा त्याचा अर्थ आहे. तिसऱ्या दिवशी नंदाने प्रवज्जा घेतली. नेक्स्ट तर मग मधात हे उपदेश चालूच होते, काही ना काही बुद्ध लोकांना उपदेश देत होते आणि लोक आरांतही होत होते, स्वतःपन्न होत होते. तो त्यांचा उपक्रम चालूच होता. तर आपल्याला 7व्या दिवशी दिसतंय की बुद्ध दिसलेले आहेत आपल्याला आणि मोठ्या भिक्खू संघासहित दिसतात आहे आणि इकडे महालाच्या खिडकीमध्ये किंवा गॅलरीमध्ये यशोधरा दिसते. राहुलला सांगत आहे की ते जे सुवर्णवाले जे आहेत, सुवर्णवर्ण असलेले ते तुझे पिता आहे आणि तू तुझा त्याला हिस्सा मार. नेक्स्ट तर हे तेच दायज बघा, आता ही जी चित्र आहे खूप छान आहे. याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की दायज्य मे समन देही दायज्य मे समन देही ती, असं तू राहुल बुद्धाला विचारत आहे किंवा मागणी करत आहे.
ती एक स्लाइड आहे, आधी सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल. हा तर बघा आपल्याला राहुल जे आहे ते विनंती करत आहेत दीक्षा प्रवचनाचा जो कार्यक्रम आहे ना त्याच्याबद्दल ही स्लाइड दिसते आहे. नेक्स्ट. तेव्हा मग बुद्धाने सारिपुत्त थेराला सांगितलं की यांना प्रवज्जा द्या. अथको भगवा आयस आयस्मंतं सारिपुत्तं आमंतेसी तेनही त्वं सारिपुत्त राहुल कुमारं पब्बाजेहीती. मग थेरो कुमार पब्बाजेसी म्हणजे मग थेराने कुमाराला म्हणजे राहुल कुमारला प्रवज्जा दिली. तर ही स्लाइड आहे त्याची. नेक्स्ट. ते आता निघाले राजगुराला. त्याच्या आधी प्रवचन दिल्यानंतर शुद्धोधन राजाने जे सांगितलं होतं की लहान मुलांना माता पित्याच्या परवानगी शिवाय प्रवज्जा देऊ नका. म्हणून साधू बनते अय्या माता पितू ही अननुज्ञातं पुत्तं नंग पब्बाजेयुती वरं याची. त्यांनी म्हणजे माता पित्याची परवानगी घेतल्याशिवाय कोणाला पब्बाज्या देऊ नका असा वर मागितला, अशी रिक्वेस्ट केली आणि बुद्धांनी ती मानली. हा एक महत्वाचा रेफरन्स आहे, खूप महत्वाचा रेफरन्स आहे विनय पिटकात येतो. नेक्स्ट. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा नंतर चर्चा चालू होती शुद्धोधन राजाची की जेव्हा दुःखकारी काले म्हणजे जेव्हा बुद्ध खूप मेडिटेशन करत होते आणि असं नुसतं सापळा शिल्लक होता, तेव्हा एको देवता मग उपसंक मित्वा म्हणजे तेव्हा एक देवता माझ्याजवळ येऊन पुत्तो मे कालकतोती आह. पुत्तो ते कालकथी, कालकथित होणं म्हणतो ना, मृत्यू पावला असं असं बोलली ती देवता. अहं तस्सा वचनं सुद्धा असद्धहंतो न मयं पुत्तो बोधिंग अपत्वा कालं करोती. त्यांचं त्या देवतेचं वाक्य ऐकून माझा म्हणजे न ऐकल्यासारखं केलं मी. असद्धहंतो असं, सद्द म्हणजे आवाज, तर न ऐकल्यासारखं करून मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तर बुद्धाने महाधम्मपाल जातक जे 427 क्रमांकाचं आहे ते सांगितल्यावर राजा अनागामी फले पतिताही इति भगवा पितरं तीसु फलेसु पतिता पेत्वा. बघा, पितरं तीसु फलेसु पतिता पेत्वा म्हणजे वडिलांना तीसु म्हणजे 3, फलेसु म्हणजे फळे, फळामध्ये प्रतिष्ठापित करून. तर कोणतं? सोतापन्न, सद्दागामी आणि अनागामी अशा 3 फळाचा लाभ शुद्धोधन राजाला या बुद्धांच्या टूर मध्ये झाला किंवा या आगमनानंतर झाला. हा एक महत्वाचा रेफरन्स आपल्याला या अट्टकथेतून मिळतो. पुढे तुम्हाला कधीतरी याचा उपयोग होईल. तर आपल्याला जे आहे ना बुद्ध कसे स्केलेटन सारखे झाले हे खूप जगप्रसिद्ध इमेज आहे बुद्धाची, अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि हे बघूनच त्या देवतेला वाटलं की आता हे म्हणजे हे कालकथित झालेले आहे, म्हणून त्यांनी तिकडे सांगितलं तसं. नेक्स्ट. नंतर मग जेव्हा जेतवनात गेले नंद थेराला घेऊन आणि राहुलला घेऊन, तेव्हा मग नंद थेराचं मन लागत नव्हतं समाधीमध्ये. त्याच्या जी जनपद कल्याणीच्या शब्द त्याला खूप टोचून राहिले होते आणि नेहमी तिला त्यांना तिची आठवण येत होती. तेव्हा मग अथको भगवा आयस्मतं नंदन पहाय गहता म्हणजे त्याचे बाजू पकडून इद्दी बलेना आपल्या इद्दीने अद्याच्या बळाने ताव 300 देवलोकन आनेतो म्हणजे ताव 300 देवलोकांना मध्ये आणताना अंतरामध्ये म्हणजे रस्त्यात एकस्मिन झाम खेते एका आग लागलेल्या शेतात झाम खानुके निसिन्न एक जे वानरी जी दिसली होती ना जळालेली, कशी होती ती? छिन्न म्हणजे छिन्न कन्न नासन्न नगुंठ, नगुंठ म्हणजे शेपूट. तर तिचं शेपूट ना सन म्हणजे तिला शेपूटच नव्हतं, जळून गेलं होतं आणि तिचं शरीराला खूप म्हणजे जखमा झाल्या होत्या त्या आगीने. तिला केस नव्हते आणि त्यातून रक्त होतं. एकं पलुठ्ठ मक्कटी, माकट आहे ना माकडाला मक्कटी, मक्कटी असा शब्द आहे. मक्कटी म्हणजे फिमेल. तस्सेत्वा दाखवून तावतीस भवने सक्कस देवरयो उपटानं आगताने. मग ती माकडी दाखवून तावतीस लोकात गेले आणि तिथं काय दाखवलं? कुकुट पादानी पंचंग अक्षरा सतानी दस्सेसी. कुकुट पादानी म्हणजे तेच बदकाचे जे लाल चुटूक पाय आहे, तसे पाय, लाल त्या रंगाचे पाय असलेले
अप्सरा दाखवल्या. किती दाखवल्या? पंच म्हणजे 5 आणि सतानी म्हणजे 100 म्हणजे 500 अक्षरा. अक्षरा शब्द आहे, अप्सराला शब्द अक्षरा आहे पालीमध्ये, ही दाखवलं. तर तो रेफरन्स आपण घेतलेलाच आधी. नेक्स्ट. तर या नायना मॅडमने खूप मेहनत करून या तिन्ही इमेज एकत्र केलेल्या आहे आणि बुद्धांनी त्याला नंदाला जे सांगितलं ना, कम्पेअर करायला सांगितलं की मला सांग, जनपद कल्याणी सुंदर आहे की ती जाळलेली माकडी सुंदर आहे, जाळलेली वानरी सुंदर आहे? तर ते म्हणतात की जनपद कल्याणी सुंदर आहे. मग आता सांग, अप्सरा सुंदर आहे का जनपद कल्याणी? तर अप्सरा सुंदर आहे. तर या 3 फेजेस आहे सुंदरतेच्या, त्या बुद्धांनी दाखवल्यावर नंतर ती बुद्धाची एक टिपिकल स्टाईल होती. नेक्स्ट. तर मग नंतर बुद्धांनी ही गाथा सांगितलेली आहे. त्या गाथेचा अर्थ मी आपल्याला सांगितलेला आहे की बाहेरचे जे आपलं चित्त जर लूज असेल, काही पण छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणतो ना हलक्या कानाचा असतो, किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर एकदम रिस्पॉन्ड करायचं, एकदम स्प्रिंग सारखा एकदम आपलं कोणी बोललं की एकदम क्रोध येऊ द्यायचा, कोणी बोललं की एकदम धावत जायचं, कोणी बोललं की एकदम जोऱ्याने बोलायचं. हे जे छोट्या गोष्टी जे तुमच्या इंद्रियाद्वारे तुम्ही स्वीकारता, त्याला असं झटक रिस्पॉन्ड करता, विचार न करता, चिंतन न करता, त्याला आगारंग दुच्छन्नाची उपमा दिलेली आहे. आणि आपलं चित्त बाहेरच्या अशा कोणत्याही गोष्टीपासून विचलित होऊ द्यायचं नाही, असं त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट. ही त्या गाथेचा अर्थ सांगितलेला आहे मी. रागो चित्त रागो समती विज्जती, दोष मोह मान या ज्या गोष्टी असतात ना आपल्या विकाराच्या, ज्या मूळ गोष्टी आहेत, क्रोध असतो त्यात, त्या सगळ्या बाहेरून आपण स्वीकारतो आणि आपण आतून त्याला रिस्पॉन्ड करतो या रूपात. म्हणजे कुणी आपल्याला शिवी दिली तर ते आपण कानाने ऐकतो, म्हणजे स्वतः आपल्याला ते स्वीकारतो, त्याचा अनालिस करतो आणि त्याला जो रिस्पॉन्ड करतो आपण, त्याला जे प्रतिक्रिया देतो तो क्रोधाने देतो किंवा शिवीने देतो, असं त्याचा अर्थ होतो. आणि गाथा पर्यवसाने, मग ही जी गाथा सांगितल्यावर बहु सोतापत्ती फल आदिनी प्रापनिसू, जेव्हा ही गाथा सांगितली त्यात अनेकांना सोतापत्ती फल प्राप्त झाला. म्हणजे ते कपिल वस्तूचं तर झालं ते, पण आता इथे जेतवनला नंद थेराला हे प्रकरण संपल्यावर जेव्हा त्यांनी ही गाथा सांगितली तर तिथे जे उपस्थित जे लोक होते त्यांना अनेकांना सोतापत्ती पण फल प्राप्त झालं. आणि महाजनसन देसनस सत्थिका आहोसी, म्हणजे ती सार्थक झाली देशना अनेकांना, इतर लोकांना, म्हणजे त्याचा उपयोग झाला, म्हणजे पुढे वाटचाल करायला. ते सोतापत्तीला नाही आले पण त्याला त्याचा उपयोग झाला पुढे इस्टॅब्लिश व्हायला. तर नेक्स्ट. तर आपण एक स्लाइड बनवलेली आहे या पूर्ण स्टोरीची, की याच्यात आपण पहिल्या दिवशी काय झालं, प्रथम दिवस काय झालं, तर वेसंतर जातक सांगितलं गेलं 547 क्रमांकाचं. आणि त्याचा कोणाला सांगितलं गेलं तर कपिल वत्थूच्या जनपद, म्हणजे कपिल वत्थूंच्या लोकांना पहिल्या दिवशी वेसंतर जातक सांगितलं गेलं. पुनदेवसे म्हणजे दुसऱ्या दिवशी काय सांगितलं, तर त्या 2 गाथा सांगितल्या धम्मपदाच्या, त्या आपण त्या कॉलम मध्ये घेतल्या. तर पहिली गाथा सांगितल्यानंतर इतरांना सोतापत्ती फले पती टापेत्वा, म्हणजे पहिल्या गाथेमुळे शुद्धोधन राजांना सोतापत्ती फल प्राप्त झालं. त्याच्यानंतर दुसरी जेव्हा गाथा सांगितली तर महाप्रजापतीला पण सोतापत्ती फल प्राप्त झालं, पण याच गाथेमुळं शुद्धोधन राजाला सगदागामी फल प्राप्त झालं. तर ते आपण एकदम शॉर्ट मध्ये घेतलं. आणि त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी चंद किन्नरी जातक सांगितलं राहुल मातेचे गुण सांगण्याच्या याला, की तिचं माझ्यावर किती प्रेम होतं किंवा किती जीव आहे पहिल्यापासून, आतापासूनच नाही, ते पटवून देण्यासाठी चंद किन्नरी जातक सांगितलं गेलं. आणि तिसऱ्या दिवशी जे आहे नंदकुमाराच्या हातात ते पात्र देऊन नंतर त्याची प्रवज्जा केल्या गेली, हा तिसरा दिवस आहे. 7व्या दिवशी राहुल जो आहे तो दायज्यमे समनदेही दायज्यमे समनदेही ती असं म्हणत जेव्हा बुद्धाकडे गेलं तर बुद्धानं त्याला प्रवज्जा दिली, म्हणून 7व्या दिवशी राहुल कुमाराची प्रवज्जा झाली. आणि नंतर जेव्हा शुद्धोधन राजा आणि बुद्ध चर्चा करत असतात की एक देवता येऊन मला सांगितलं की तुमचं निधन झालंय, असं काल कथित झालंय तुम्ही असं सांगितलं,
तेव्हा मग बुद्धाने त्यांना धम्मपाल जातक सांगितलं 447 क्रमांकाचं. त्याचा परिणाम राजावर पुन्हा झाला. राजा शुद्धोधन राजा पुन्हा प्रगतीत गेले आणि त्यांना अनागामी सगळ्यात मोठं फळ आहे. त्याच्यानंतर मग हे लोक तर सुद्धावास देवलोकातच जातात आणि तिथूनच ते निब्बाणास किंवा रंतास प्राप्त होतात. असं सगळ्यात मोठं फळ बुद्धाने याच सेशन मध्ये दिलं. याची आपण एक समरी बनवलेली आहे या स्टोरीची. नेक्स्ट. तर ठीक आहे, म्हणजे नंतर जेतवनाला गेले तेव्हा मग आनंदाला बुद्धाने विचारलं की काय तू खरंच उत्खंठित होत आहे का? औस आनंद उब्बेत्वांग उखंटी तो मी ती वदेसी, असं ते एक स्लाइड दाखवलेली, ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. नेक्स्ट. नंतर नंद तेराची जी जातक सांगितलेलं आहे मॅडमनी 2 गाढव दाखवले, गाढवाचा मालक पण दाखवलाय. ते फक्त स्टोरी व्यवस्थित दिसण्यासाठी सांगितलेले आहे. तर नंदथेर पूर्वीच्या जन्मी गाढव होते आणि बोधिसत्व व्यापारी होते, हेच या चित्रातून दाखवायचं आहे आपल्याला, इमेज मधून दाखवायचं आहे. नेक्स्ट. तर ही आपल्या भिक्खू संघांना जातक सांगत आहे, ती स्लाइड आहे. नेक्स्ट. तर असं हे नंदथेर वथू जातक आहे. आपल्याला याच्यात भरपूर संदर्भ मिळतात. आपण इथेच थांबू आणि नंतर आयोजकाच्या परवानगीनुसार जर काही प्रश्न उत्तर असतील, काही चर्चा असेल तर आपण त्याच्यावर चर्चा करता येईल. आपल्याला वेळ आहे आता आणि मी माझं इथेच थांबवतो. माझं या अट्टकथेवरचं भाषण. सगळ्याचं मंगल हो, सगळ्याचं मंगल हो, सगळ्यांचं मंगल हो. साधू 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 अप्रतिम. साधू साधू साधू. धन्यवाद सर. खूप सुंदर पद्धतीने आजचा सेशन झालेला आहे. जर कोणी या सेशनच्या संदर्भात प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारायला हरकत नाही. सिंधुताई श्रीखंडे, आपण विचारा प्रश्न. जय भीम सर. सर मला विचारायचं होतं ते 34 श्लोक जे बोललेत सर, ते म्हणजे कुठे असतात, त्यांच्याबद्दल थोडी माहिती हवी होती. किंवा देवलोक पण हा असा शब्द ऐकलेला आहे की देवलोकात उत्पन्न होतात वगैरे. देवलोकात इंद्र असतो, म्हणजे हे नेमकं कुठे असतं, त्यांचं स्थान कुठे असतं, त्याच्याबद्दल जरा शंका आहेत. कळलं नाही मला ते. नाही, तो एक मोठा विषय आहे. पण 34 लोक म्हणजे स्वर्ग, म्हणजे सर्व काय म्हणतात त्याला, सगळीकडे जो माहित असलेला जो लोक आहे तो स्वर्ग लोक आहे. आणि स्वर्गामध्ये देव, अप्सरा, इंद्र असुरचे युद्ध, असे बरेच आपण मायथॉलॉजिकल याच्यात बघितलेले आहे. त्यातले बरेचसे रेफरन्सेस आपल्याला पाली साहित्यात मिळतात. आणि सक्क जे आहेत ते बुद्धांना खूप मानतात आणि ते अनेक देवता येऊन बुद्धांना प्रश्न विचारतात. तर हे जे आहे कामावचर मधले, म्हणजे बुद्धाने जे पूर्ण जीवसृष्टी जी विभागलेली आहे ती 31 प्लेन्स, म्हणजे 31 लोकांमध्ये 31 स्तरामध्ये विभाजित केलेली आहे. ते त्यांच्या चित्ताच्या शुद्धतेनुसार केलेली आहे. आणि तो खूप मोठा विषय आहे ऍक्च्युली. युट्यूबवर किंवा फेसबुकवर त्याच्यावर बरेच लेक्चर झालेले आहे. जेव्हा तुम्हाला वेळ असेल तर जरूर बघा. म्हणजे स्टेप बाय स्टेप ते कळलं ना, म्हणजे त्याला 6-7 तासाचे लेक्चर झालेले आहे 2 सेशन मध्ये. एवढे मोठे मोठे लेक्चर झालेले आहे त्याच्यावर. सगळे लोक जे आहेत हे देवलोक काय आहे, म्हणजे बुद्धिझम मध्ये काय आहे, त्यांचं स्टेटस काय, ते सगळं सांगितलेलं आहे. पण हे सगळे जे देवलोक आहे हे बुद्धांना येऊन वंदन करतात, बुद्धांना प्रश्न विचारतात, बुद्धांची सेवा करतात. तर नॉर्मल कंडिशन मध्ये जे ईश्वर देव संकल्पना आहे तशी बुद्धिझम मध्ये नाही आहे. त्यांना पण आपले आपले विकार आहेत, ते निर्वाण प्राप्त झालेले नाही. त्यांच्यापेक्षा बुद्ध खूप श्रेष्ठ आहेत किंवा आपले भिक्खू पूर्ण श्रेष्ठ आहेत जे अरहंत झालेले आहेत. तर चित्ताच्या शुद्धतेनुसार त्यांचे विभाग पडलेले आहेत. पण ते बुद्धापेक्षा खूप लोअर सांगितलं गेलेलं आहे बिकॉज ऑफ प्युरिटी ऑफ माइंड. आपण त्याच्यावर खूप म्हणजे पुढे बोलणार आहे, चर्चा करणार आहे. आपण थोडं थोडं फक्त समजून घ्या किंवा जे लेक्चर ऐका मागे झालेले. अजून दुसरे कोण आहेत ज्यांना प्रश्न विचारायचा होता? सर मी खंतू बासरे बोलतोय. खंतू बासरे, मुंबईवरून. हा बोला सर. प्रश्न विचारा. माझा पण सर
तर हाच प्रश्न होता की आपल्या बुद्ध धर्मामध्ये ईश्वराचं स्थान नाही आहे. तर हे ज्या प्रकारे देव लोकांनी बुद्धांचं स्वागत केलं, तर त्या बाबतीत मला तेच की देव म्हणजे कोण, नक्की कोण आहे, म्हणजे ते मला हो ते आहे. मी तेच म्हटलं की ते लेक्चर तुम्ही ऐका आणि देव संकल्पना इतर ठिकाणी जी ऐकलेली आहे तुम्ही आणि बुद्धिझम मध्ये याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ईश्वर जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे, तोच जीवन देतो, तोच पालन पोषण करतो, तोच तुमचं हरण करतो, तोच तुम्हाला काय देतो काय देत नाही, त्याची याचना करा, कर्मकांड करा, त्याची पूजा करा, याचना करा. हे जे दुसरीकडे सांगितलं गेलेलं आहे ते बुद्धिझम मध्ये सांगितलं गेलेलं आहे. असे लाखो करोडो देवता आहेत, ते त्यांच्या दुनियेत आहे, आपण आपल्या दुनियेत आहे. तुम्ही त्यांना काही नारळ फोडा, बकर कोंबडा कापा किंवा काही नवस तापस उपास कर्मकांड करा, त्यांचा आणि आपला काही संबंध येत नाही. कर्मकांडाला बुद्धाने पूर्ण विरोध केलेला आहे. त्यामुळे इतर ठिकाणची ईश्वर संकल्पना जी आहे आणि बुद्धिझम मध्ये ईश्वर संकल्पना म्हणजे देव याच्यात खूप फरक आहे. आणि हे आपण साध्या डोळ्याने नाही बघू शकत, पण जेव्हा मेडिटेशन करतात ना हे लोक जे निर्माण झालेले आहेत किंवा इथे आले, ते काही लोकांना बघू शकतात, सगळ्या लोकांना नाही बघू शकत. तर हे 31 प्लेन आहेत, खूप वरवरचे आहेत. म्हणजे त्याच्यावर आधी चर्चा झालेली आहे की म्हणजे एक कल्पना, एक संकल्पना अशी आहे ना की ब्रह्मानं हे विश्व निर्माण केलेलं आहे, तो प्रजापती आहे, त्यानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे. याचाही उल्लेख आपल्याला बुद्ध साहित्यात मिळतो. म्हणजे ब्रह्मजाल सुप्त आहे पहिलं दिगण एकायचं, त्यातच मिळतो आणि इतर ठिकाणी पण मिळतो. तर बुद्धाने त्या संकल्पनेला विरोध केला आहे की बुद्धाच्या आपल्या ब्रह्माच्या वरही खूप देवलोक आहेत जे ब्रह्मालाच माहिती नाही. तर तो खूप म्हणजे गंभीर विषय आहे, बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजीचा विषय आहे. तो खूप गंभीरतेनं म्हणजे पहिले वाचून बुद्ध काय म्हणतात तो वाचून नंतर मग तो समजून घेण्याचा विषय आहे. हा वरवरचा विषय नाही, म्हणून आपण ना इथं फक्त थोडक्यात सांगत असं. पण धन्यवाद. अच्छा, मी अलका जांभळे मुंबईहून बोलते. जय भीम सर. बोला बोला, एकदम प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे की मग हे तुमचं हे सांगताय तर ते देव आणि हे आहे, मग याच्यात काही पुनर्जन्म येतो का? हो, पुनर्जन्म पण येतो. म्हणजे आपलं जे शरीर आहे ना, म्हणजे त्याच्यावर पण लेक्चर झालेलं आहे की आपलं जे जोपर्यंत चित्त आपलं शांत होत नाही, जोपर्यंत निर्वाण प्राप्त होत नाही ना, तुम्हाला जन्म घेणं भागच आहे. फक्त काया बदलत राहते, चित्तही बदलत राहते. तर जी पुनर्जन्माची संकल्पना जी दुसरीकडे आहे ती आपल्याकडे नाही आहे. म्हणजे बुद्धिझम मध्ये वेगळ्या तऱ्हेनं मांडलेली आहे. बुद्ध आत्मा मानत नाही आहे, ठीक आहे ना. म्हणजे आत्मा जसा स्थिर असतो ना, तसं बुद्धिझम मध्ये त्याला नाही मानला गेलेला. पण 21 श्लोक म्हणत आहे, ते 21 श्लोक मग कोणते आहे? तेच सांगितलं ना तुम्ही. एक तर गुगलवर जा, 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स असा शब्द टाका, ठीक आहे. गुगलवर गेलं ना, 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स, तर तो टाका आणि सर्च करा, तुम्हाला खूप माहिती मिळेल त्याच्यावर. बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजी म्हटलं गेलेलं आहे. जे मनुष्य जन्मात आहोत ते अगोदरच्या जन्मात काय होतं ते पण कळतं. आपल्याला कसं कळेल? आपण आपलं चित्त एवढं कलुषित आहे, आपण आपल्याला नाही कळत. ते बुद्धांना कळायचं होतं ना, भगवान बुद्धांना कळायचं. त्यांचा केस स्टडी खूप होता हो. त्यांनी किती मेडिटेशन केलं, त्यांना किती प्राप्त झाली, त्यांना फक्त स्वतःच्या मध्ये तेच सांगतात की पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म आहे. पण आपल्या इकडे पुनर्जन्म मानू नका असं म्हणतात ना. आपण पाली साहित्य जे आहे ना किंवा बुद्ध वचन आहे त्याच्यावर चर्चा करत आहे. इतर कोण काय म्हणतो त्याच्यावर चर्चा करत आहे. इतर तर खूप काय काय म्हणतात. पालीतच आहे, मी पालीचाच अभ्यास करते सध्या. ते कुठे लिहिलंय पुनर्जन्म नाही? पालीच्या कुठे लिहिलेलं आहे? नाही, याच्यात नाही, पण इतर म्हणजे आपण बाबासाहेब म्हणत होते ना. नाही, बाबासाहेबांनी तसं म्हटलेलं नाहीये. बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की बुद्ध पुनर्जन्मावर विश्वास ठेवता, पुनर्जन्म मानतात काय? तर उत्तर सकारात्मक आहे, होकारात्मक आहे. ऍन्सर इज अफर्मेटिव्ह. मग कशाचा पुनर्जन्म आहे त्याचं त्यांनी सविस्तर वर्णन केलेलं आहे. ओके. हा, मला या बाबतीत हे सांगायचं आहे की आपण आहे ना बुद्ध वचन किंवा बुद्ध कथा जे आहेत साहित्य ते वाचत आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
तुमच्या शंका एकदम रास्त आहेत, म्हणजे तुमच्या शंका चुकीच्या नाहीये, तुमचे प्रश्न चुकीचे नाहीये. फक्त कसं आहे ना की हा एवढा मोठा विषय आहे की एका दोन बसण्यात किंवा थोड्या वेळात तो पूर्ण होत नाही. त्याला आहे ना नेहमी बसावं लागेल, तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे, तुम्हाला उत्तर मिळायला पाहिजे. ही प्रोसेस आहे, लर्निंग प्रोसेस आहे. तुमचे सगळ्यांच्या प्रश्नाचं स्वागत करतो मी, म्हणजे तुमचे चुकीचे प्रश्न नाही आहे, कारण प्रश्न उत्तरानंच आपण प्रगल्भ होतो आणि आपल्याला अजून वाचण्याची किंवा संशोधन करण्याची संधी मिळते. फक्त म्हणजे आलो प्रश्न विचारला आणि उत्तर मिळेल असं नसतं. ती प्रोसेस आहे, लर्निंग प्रोसेस आहे, हळूहळू होईल आपल्याला. आणि शेवटी आपल्याला बुद्धांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे, पहिले समजून घ्या, पटलं तर स्वीकारायचं, नाही पटलं तर सोडून द्यायचं. हे येही पस्सिको जे म्हणतात बुद्ध, तर ते त्यासाठीच म्हणतात की आपलं विवेक बुद्धी तर तुम्हाला वापरावंच लागेल नंतर. पण हे सगळं अनुभवावर आधारित आहे बुद्धांच्या. त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलेलं आहे, उपासक उपासिकांना सांगितलेलं आहे, आणि आपल्या कोणी पुनर्जन्म मानो, देवलोक मानो, अगर न मानो, त्याने काही फरक पडत नाही. आपण याच जीवनात जर बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर चाललो, किंवा पुढे माझं काही हो असेल नसेल, मी या जन्मात बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर चालेल, हे पण पुरेसं आहे. म्हणजे पुढं दुसरं देवलोक तुम्हाला वाटत असेल की याला स्टेजला मानायची गरज नाही, तर काही फरक पडत नाहीये. म्हणजे देव मानल्यानेच बुद्ध समजेल आता या स्टेजला, तर तसं नाही आहे. तर आपण बुद्धाने सांगितलेल्या मार्गावर चालायचं, एवढंच ठरवायचं बाकीचं. धन्यवाद सर. जय भीम. माझं नाव वनिता गमरे. हा सर, तुम्ही जे यशोधरेचं वर्णन केलं, तर आपल्याला धम्मपदामध्ये आणखीन कुठे यशोधरेचं असं वर्णन सापडतं का? हा, तर हा खूप आवडला हा प्रश्न, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्ती कुठे कुठे त्याचे रेफरन्सेस मिळते, ते खूप चांगली माहिती मिळते. मला जातक मध्ये मिळालेली पदाकामध्ये पण आहे. तर कॉन्टॅक्ट करा, रेफरन्स मी आता सांगतो फक्त सगळ्यांना. हे आपल्याला किती लोकांना माहित आहे माहित नाही, पण त्या अट्टकथेत सांगितलेलं आहे की यशोधरा जेव्हा प्रवज्जाला माहिती आहे भिक्खूने आणि भिक्खू वेगळे राहायचे, पण राहुल जे होते ना खूप कमी वयाचे होते ना, तर त्यांना अजून अरहंतपद प्राप्त होते. पण एक छोटे भिक्खू म्हणून ते तिकडे फिरायचे. त्यांना म्हणजे भिक्खूनी संघात पण जाण्याची परवानगी होती लहान असल्यामुळे, आणि आईच आहे तिकडे त्यांची तिकडे, त्यामुळं ते तिकडे पण जायचे आणि इकडे जायचे. त्यांचे आचार्य होते. खूप इमोशनल स्टोरी आहे, तुम्ही विचारला रेफरन्स मला आवडली, आठवली पण. तर त्या राजघराण्यातल्या बऱ्याच स्त्रियांनी आहे ना, त्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याच्या आरामाच्या ज्या सवयी ज्या होत्या त्या वेगळ्या होत्या, आणि प्रवेश घेतल्यावर गोष्टीला त्यांना फेस करावं लागलं. तर त्या दिवशी आहे ना यशो ज्या भिक्खूनी होत्या, पोट खूप दुखायला लागलं, पोटदुखीमुळे त्या रडत होत्या. तर राहुल जे आहेत जेव्हा तिकडे तेव्हा दिसलं त्यांना त्यांची आई रडत लागले, आणि पुत्र थेर म्हणजे आपल्या आचार्याकडे आले राहुल, आणि सारिपुत्त थेराने विचारलं तुम्ही का रडत आहे, तू का रडत आहेस? तर त्यांनी सांगितलं की माझी आई, तिला खूप पोटदुखीचा त्रास रडत आहे. तर सारिपुत्त थेराने आपल्या आईकडे पाठवलं आणि विचारलं की तुमचं पोट दुखतंय तर तुम्ही काय ट्रीटमेंट घेता. मग राहुल जातो आईकडे आणि विचार पोटदुखी कशामुळे थांबेल. तर ती म्हणते की घेतल्यामुळे, आंब्याचा रस घेतल्यावर माझी पोटदुखी थांबते. मग राहुल पुन्हा पळत सारिपुत्त थेराकडे येतात आणि त्यांना सांगतात की आईला दिला तर पोटदुखी. मग त्यावेळेस भोजनाची सगळी वेळ होऊन गेलेली असते. महत्वाचं आहे, आपल्याला माहिती आहे ना, सगळे खूप पिंडपातासाठी सकाळी गेले म्हणजे डोक्यावर येण्याच्या अगोदर ते भोजन नव्हते करत नंतर. तर आणि वाढणारे जे होते म्हणजे उपास जे आहे त्यांची वेळा 11च्या आतच खतम व्हायच्या, आणि ती वेळ संपली होती. आणि जेव्हा सारिपुत्त ते पात्र घेऊन ते पसंदीर
राजा महालासमोर उभे राहा आणि राजाला वाटत पसंतीत हे सारीपुत्र ते अवेळी कसले. तर त्यावेळेस राजाचा उद्यानला जो माळी होते नुकतेच पोखरी त्या पसंती आंबे तर उच्च प्रतीचे. तर आता बंद झालेला आहे. तर पसंती थेरांनी काय केलं, आपलं ते आंबे आहे ना स्वतःच्या हाताने पिळले आणि सारी थेराच्या पात्र भरभरून आंब्याचा रस टाकला. तो थेर आहे ना तो आंब्याचा रस घेऊन निघून गेले तिथून आणि मग राहुल ते आई मग आईची पोटदुखी थांबली. इकडे पसंती राजाला एक तर नवल वाटलं की यावेळेस सारीपुत्र थेर. मग त्यांनी आपल्या शिपायाला विचारलं की सारीपुत्र थेर करत आहे त्या रसाचं आहेत का. तर ते रस घेऊन निघून गेले नाही त्यांनी. मग पसंती रस घेऊन गेले कुठे. मग त्यांनी चौकशी केली तेव्हा कळलं की पोटदुखीचं. तेव्हापासून पसंतीला खूप जास्त म्हणजे फळ आंबे वगैरे जे आहे त्याचा हा खूप महत्वाचा रेफरन्स आहे यशोधरेच्या बाबतीत. रेफरन्सेस आहे पण ते एकत्रित करावं लागतं. प्रश्न खूप चांगला होता. थँक्यू सर. धन्यवाद सर. खूप सुंदर नवीनच माहिती आम्हा सगळ्यांना मिळाली राहुल मातेबद्दल. खूप सुंदर रेफरन्स आपण दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उपस्थितांना विनंती आहे एक प्रश्न विचारण्यासाठी आहे. शेवटचे 5-10 मिनिटं आपल्याजवळ आहे. सर मी विचारू का? सर मी विचारा. चित्रा म्हात्रे मुंबईवरून बोलते. मला सरांना विचारायचं आहे की एक स्लाइड दाखवलेली की त्याच्यात ती जळालेली माकडी आणि ती जनपद कल्याणी आणि परत अप्सरा असं ती एक स्लाइड दाखवली. मग त्यावेळेला भगवान बुद्धांनी ते त्यांच्यात डिफरन्शिएट करायला म्हणजे कंपॅरिझन जे केलं तर त्याचा उद्देश मला नाही कळला. वरती दाब त्या पांढऱ्याच्या वरती दाब. ऍक्च्युली ते आसक्त झाले होते ना आपल्या पत्नीसाठी खूप आसक्त झाले होते. तो सारखे त्यांना त्यामुळे ध्यान होत नव्हती. तर बुद्ध कुठे गुंतला त्याचा गाठ कुठे अडकलेली किंवा हुक कुठे अडकलेला आहे त्याच्यात तुम्ही बाहेर काढायचं असेल तर काय ट्रीटमेंट. तर त्यांनी मग त्यासाठी परिजन दिले. अप्सरा दिली, जनपद दिली आणि माकडी दिली. तर ही बुद्धाची टिपिकल स्टाईल आहे त्या पर्टिक्युलर व्यक्तीला. म्हणजे होऊ शकतं ती ट्रीटमेंट आपल्याला नाही असं पण होऊ शकतं. नंदथेरासाठी ती ट्रीटमेंट दिली. थोडीशी ऑड वाटेल किंवा काय पण ती बुद्धाचं ते केस स्टडी आणि स्टाईल आहे आणि त्याचा फरक पडला. ते त्यांना अनंतपद प्राप्त झालं. धन्यवाद सर. एक प्रश्न विचारला गेलेला आहे गजबे तिरुकुंड सुट्टी लेक्चर ऐकायला आवडेल असं. तर जरूर आहे. खूप बोललेला आहे. यक्ष प्रेतावर माझा आवडीचाच विषय आहे तो त्यामुळे त्याच्यावर बोललेला आहे. तर एखाद्या पिक्चर मध्ये आलं असेल तर बघून घ्या नाहीतर मी तुम्हाला सांगतो. तर प्रश्न मला वाटतं संपलेले आहे सर्वांचे. या ठिकाणी आपण समारोप करण्याकडे जाऊया कार्यक्रमाच्या. धम्मसाकतचा समूह मुंबई अंतर्गत आयोजित धम्मपद अट्टकथा ही मालिका. या आजच्या आपल्या मालिकेला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व उपस्थित उपासक, उपासिका आणि बालमित्रांनो, आपण आपला अनमोल वेळ काढून या मालिकेला श्रवण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपल्याला धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. त्याचबरोबर आजच्या ह्या मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर यांनी खूप सुंदर प्रकारे नंदाचं संपूर्ण स्टोरी आणि भगवंताच्या कपिल वस्तूचा आगमन आपल्या समोर त्यांच्या
अभ्यासाद्वारे या ठिकाणी सादर केलं आणि खरोखरच ज्या काही राहुल माता असतील, नंद असतील किंवा तो त्यांचा एक आठवडा जो त्या ठिकाणी व्यतीत झालेला आहे तो संपूर्ण प्रसंग आपल्याला तंतोतंतपणे या ठिकाणी सांगण्यात आला आहे. त्याबद्दल मी आदरणीय मिसाळकर सरांचं या ठिकाणी विशेष धन्यवाद व्यक्त करतो. कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित वेळेवर झाला त्याबद्दल सर्व आयोजकांचं आणि सर्व श्रोत्यागणांचं या ठिकाणी मी विशेष धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबद्दल आयुष्यमती नयना तांबे मॅडम यांनी खूप सुंदर प्रकारे जी PPT तयार केलेली आहे त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी खूप धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे जे इतर मार्गदर्शक आहे भाषणकर सर, धम्मपाल साळुंखे, आमचे गायधनी मॅडम हे देखील वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील मी धम्मसाखरचा समूह याद्वारे हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो. आदरणीय बाळासाहेब थोरात यांचं देखील मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारे प्रत्येक आठवड्यातून एक वेळेस प्रत्येक शनिवारी आपण आपल्या मित्रपरिवार नातेवाईकांसोबत या ऑनलाईन पद्धतीने धम्मसाखरच्याला जॉईन होऊन धम्मपद अट्टकथा हे ऐकून ते समजण्याचा प्रयत्न करावा. यासाठी मी आपणा सर्वांना आव्हान करू इच्छितो आणि पुन्हा एकदा मी आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर यांना धन्यवाद देऊन आजचा त्यांचा अनमोल वेळ आमच्या सर्वांसाठी दिला त्याबद्दल मी त्यांना अभिनंदन करतो. आणि आमचे त्याच पद्धतीने आयुष्यमान चंद्रजी तांबे साहेब यांना मी विनंती करतो शेवटची शरणागती घेऊन आजच्या कार्यक्रमाला समारोप करावा. पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च. भला हो ये सब जगत का सुखी हो ये सब लोग शुद्ध धर्म सबको मिले जन जन सुखिया हो. जन जन मंगल हो. सबका मंगल हो. सबका मंगल हो. भवतु सब मंगलम् भवतु सब मंगलम् भवतु सब मंगलम्. साधु साधु साधु.